नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे की आयटीआयच्या ऍडमिशन संदर्भात. बघा, आयटीआयच्या ऍडमिशन मध्ये आता आपण पाहिलं तर सेकंड लिस्ट जी ती लागलेली आहे, म्हणजे दुसऱ्या नंबरचा जो राऊंड आहे तो झालेला आहे. दुसऱ्या नंबरच्या राऊंड मध्ये बहुतेक मुलांना जे ट्रेड्स आहेत ते मिळालेले आहेत आणि बहुतेक मुलं आहेत ज्यांचा नंबरच लागलेला नाहीये. बघा, नंबरच लागलेला नाहीये. तर आता ह्या मुलांना आयटीआय करता येईल का किंवा नाही त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार. सगळं काही मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. मी मागील 5 वर्षांपासून तुम्हाला मार्गदर्शन करत आलोय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती समजणार आहे, ती म्हणजे अशी की आता ऑप्शन फॉर्म कसा भरायचा म्हणजे तुमचा नंबर लागेल. बघा, तिसरा राऊंड सुरू होतोय. तिसऱ्या राऊंड साठी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा म्हणजे जेणेकरून तुमचा नंबर लागेल याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्या अगोदर बघा मित्रांनो, आपण सगळं काही कशासाठी करतोय तर सरकारी नोकरी मिळावी म्हणून आपण करतोय, बरोबर आहे. सरकारी नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून. त्यासाठीच बघा, सरकारी नोकरीसाठी महत्वाचं काय असतं तर अभ्यास. आणि अभ्यासासाठी सगळ्यात मस्त आणि मोस्ट ट्रस्टेड जो प्लॅटफॉर्म आहे तर त्या प्लॅटफॉर्मची माहिती मी या ठिकाणी घेऊन आलोय. एक ऑप्शन बी पण तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्ही नोकरीला लागणार. बघा, आयटीआय करून तरी तुम्हाला नोकरीच करायची आहे आणि जर आयटीआय करत असताना जर तुम्हाला नोकरी लागली तरी देखील तुमच्यासाठी ते फायद्याचंच असणार आहे. तर कसं करायचंय, काय असणार आहे संपूर्ण माहिती बघा, सगळं काही तुम्हाला सांगतो. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्याच्या अगोदर एक महत्वाचा व्हिडिओ आहे, तो बघून घ्या म्हणजे तुम्हाला सगळी काही माहिती समजून जाईल. बघा, तर बघा मित्रांनो, आताच तुम्ही आयटीआय करणार आहात. आयटीआय करत असताना सोबत एक बी प्लॅन असला पाहिजे तुमचा. तो म्हणजे काय तर आपण सरकारी गव्हर्नमेंट नोकरीचा पण अभ्यास सुरूच ठेवला पाहिजे. तर बघा, गव्हर्नमेंट नोकरी मिळवण्यासाठी महत्वाचं काय असतं तर परीक्षा. आणि परीक्षांसाठी सगळ्यात महत्वाचा आणि चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे टेक्स्ट बुक आहे. टेक्स्ट बुक वर एक ऑफर चालू आहे बघा, कामयाबी एक्सप्रेस सेल चालू झाली आहे. कामयाबी एक्सप्रेस सेल चालू झाली आहे. याच्यामध्ये तुम्हाला इयरलीचा जो पास आहे टेक्स्ट बुकचा, हा पास तुम्हाला 439 रुपयांमध्ये मिळणार आहे. आपला कोड तुम्हाला यूज करायचा आहे बघा, कुपन कोड आहे AKN12, हा तुम्हाला यूज करायचा आहे. 12% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. ही ऑफर असणार आहे फक्त 13 ते 15 जुलै पर्यंत. 13 ते 15 जुलैच्या पर्यंतच तुम्हाला 439 मध्ये हे ऑफर मिळणार आहे. त्याच्यानंतर ही ऑफर तुम्हाला मिळणार नाहीये, म्हणून आताच तुम्ही याचा लाभ घ्यायचा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे बघा, लिंक जी ती खाली दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला 439 रुपयांमध्ये टेक्स्ट बुकचा प्रूफ जो आहे तो वर्षभरासाठीचा मिळणार आहे. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाणार आहे. तर बघा, आताच आपण पाहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं एक बी ऑप्शन आपला तयार असला पाहिजे. बघा, आयटीआय तुम्ही करत आहात कशासाठी, सरकारी नोकरीसाठी. परंतु जर आयटीआय करत असताना जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली तर आयटीआय करण्याची देखील आवश्यकता तुम्हाला नसणार आहे, बरोबर आहे. तर मग आता सरकारी नोकरीसाठी काय तर सगळ्यात मोस्ट आणि ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे टेक्स्ट बुक. ओके, टेक्स्ट बुकची महत्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे बघा. जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि फक्त 439 रुपयांमध्ये बघा, 439 रुपयांमध्ये ही तुम्हाला ऑफर मिळणार आहे. आपण साहजिकच पाहतो महिन्याला 500 रुपयांचा रिचार्ज आपण त्या ठिकाणी मारत असतो, तर 439 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी हे पास मिळणार आहे. वर्षभरासाठी याच्यामध्ये तुम्ही IBPS असेल, RRB असेल, ज्या काही एक्झाम्स होतात त्या सगळ्या एक्झाम्सचा अभ्यास करू शकतात. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्यायचा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. आता आपण आपल्या टॉपिककडे येऊया. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता जी काही टक्केवारी आहे ती मिळाली. काहींना जास्त टक्के असतात, काहींना कमी टक्के असतात. आता आपण बघा, बहुतेक विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी 81% वाले आहेत, काही विद्यार्थी 85% वाले. त्यांची पण कमेंट आहे, दादा सर आम्हाला ट्रेड जो आहे तो मिळालेला नाहीये, तर काय करावं लागेल. बघा, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय, लक्षात घ्या. बघा, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की दुसऱ्या नंबरचा जो राऊंड आहे तो झालेला आहे, बरोबर. दुसरी प्रवेश फेरी झालेली आहे आणि दुसऱ्या प्रवेश फेरीची या ठिकाणी ज्यांना ट्रेड मिळाले त्याची माहिती पण मिळालेली आहे. 13 जुलै ते 16 जुलै पासून तुम्हाला ऍडमिशन घेण्याची प्रोसेस सुरू झाली, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन करायचंय. आता बघा, 13 जुलै 2026 सकाळी 9 वाजल्यापासून ते 16 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. ऑप्शन फॉर्म कशासाठी तर तिसऱ्या नंबरच्या राऊंडसाठी. आता या तिसऱ्या नंबरच्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरत असताना काय गरजेचं आहे तुमच्यासाठी, तो ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. बघा, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, पहिले पाच ट्रेड असे टाका जे तुम्हाला लागले तर तुम्ही घेऊ शकता. असेच 5 ट्रेड तुम्हाला टाकायचे, कारण या 5 मधला जर तुम्हाला लागला तर तुम्हाला तो घ्यावाच लागणार आहे. जर घेतला नाही तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी अपात्र होतात. त्याच्यामुळे पहिले पाच हे तुम्हाला ज्या ठिकाणी मिळेल किंवा जिथे मिळेल तिथे तुम्ही तो घ्यालच. अशाच पद्धतीचे पहिले 5 ट्रेड तुमचे असले पाहिजे.
ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. महत्वाची माहिती बघा, सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या तालुक्यासाठी ट्राय करतोय. बघा, बहुतेक विद्यार्थी काय करतायत, आपल्या तालुक्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी ट्राय करतायत. लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा तुम्हाला कमी टक्के आहे तर तुम्ही तालुका सोडून, जिल्हा सोडून थोडस दूर तुम्ही जाण्याचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे. थोडं दूर, कारण बघा तालुक्याला त्या ठिकाणी आपला नंबर कमी असल्यामुळे लागत नाही, आपल्याला टक्के कमी असल्यामुळे लागत नाही, जिल्ह्याला देखील आपण लागत नाही. थोडस दूर जर आपण गेलो तर तुम्हाला निश्चितच तुमचा ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणून थोडासा दूरचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे या फेरीमध्ये, तरच तुम्हाला ट्रेड त्या ठिकाणी मिळणार आहे तुमच्या आवडीचा. आता बघा, दूरचा विचार म्हणजे कुठले ITI त्या ठिकाणी निवडले पाहिजे म्हणजे तुमचा नंबर लागेल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओ पाहत राहायचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.